नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजची यशोगाथा ही जालना जिल्ह्यातील लिंबी गावात राहणारे शेतकरी सतीश तैर यांचे आहे। सतीश तैर हे भाजीपाला विक्री करत असून आज ते 32 हार्वेस्टरचे मालक आहेत। तर जाणून घेऊया या प्रवासाविषयीची त्यांच्याकडून अधिक माहिती। या प्रवासाबद्दल बोलताना सतीश सांगतात की यांच्या आयुष्यामध्ये एक अपमानास्पद घटना घडली आणि त्यानंतर त्यांनी हार्वेस्टर मशीन विकत घ्यायचं ठरवलं। मग त्यांनी थेट पंजाब गाठलं। तिथे तब्बल 34 कंपन्यांमध्ये त्यांनी हार्वेस्टिंग मशीनची पाहणी केली आणि एका बँकेकडून लोन घेऊन व्यवसायाला सुरुवात केली। या व्यवसायातून त्यांनी पहिल्याच वर्षी तब्बल 650 एकर गहू कापला। 2009 साली त्यांनी दुसरं मशीन खरेदी केलं। आता सध्या त्यांच्याकडे 32 हार्वेस्टर मशीन आहेत आणि या हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून गहू, तूर, सोयाबीन, उडीद, मका, हरभरा इत्यादी पिकांचं ते हार्वेस्टिंग करतात। मुगाचा सीझन हा 15 ऑगस्टच्या आसपास सुरू होतो। तिथून एप्रिल मे पर्यंत निसर्गाने व्यवस्थित साथ दिली तर हे हार्वेस्टिंगचं काम कंटिन्यू 8 महिने चालू असतं। या कालावधीत विविध पिकांचं हार्वेस्टिंग केलं जातं। यांच्या या 32 हार्वेस्टरमुळे जवळपास 70 लोकांना रोजगार उपलब्ध झालाय। ग्रामीण भागातील तरुणांनी आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करायला हवी असं यांचं मत आहे। पिकाचं मजुरांच्या माध्यमातून हार्वेस्टिंग करण्यासाठी पैसा आणि वेळही जातो, परंतु तेच हार्वेस्टिंग हार्वेस्टरच्या माध्यमातून केलं तर पैसा आणि वेळेचीही बचत होते असं सतीश सांगतात। सतीश यांच्याकडे हार्वेस्टर पाहण्यासाठी आता दररोज लोक येतात, हार्वेस्टर विषयी माहिती घेतात। आतापर्यंत 44 लोकांना यांनी हार्वेस्टर मशीन घेऊन दिले आहेत। स्वतःसारखी इतर 100 लोक तयार करण्याचा त्यांचा मानस आहे। वडिलांनी 3.5 एकर वाटणीला आलेल्या जमिनीतून 18 एकर जमीन कमावली। तर सतीश यांनी 18 एकर जमिनीतून 35 एकर जमीन कमवत 32 हार्वेस्टर दारात उभे केलेत। त्यामुळे सतीश यांच्या या एका हार्वेस्टरपासून 32 हार्वेस्टरपर्यंतच्या प्रवासाला कृषी मंत्राचा सलाम। तर शेतकरी बंधूंनो, सतीश यांच्या प्रवासाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।